भोंदू बाबा, भोंदू बाबा, भोंदू बाबा. ह्या खरात बाबानं, ह्या भोंदू बाबानं लय गाजवली राव, लय गाजवली. आजही एक व्हिडिओ समोर आलेला आहे. जबरदस्त एन्जॉय करताना दिसतोय. आणि हा, तुम्ही म्हणत असाल की हा खरात बाबा खूप अत्याचारी आहे, याने महिलांचं लैंगिक शोषण केलं. बाबा तर अत्याचारी आणि गुन्हेगार आहेच, परंतु त्या महिलाही तितक्याच त्या गोष्टीला जबाबदार दिसत आहेत. हा नालायक निघाला, खरात बाबा नालायक निघाला पूर्ण. पण त्या ठिकाणी जाणाऱ्या महिला आहेत ना, त्याही तितक्यात नालायक दिसतात. कारण का ते जेवढे आत्तापर्यंत व्हिडिओचे फुटेज समोर आलेले आहेत, जेवढे सोशल मीडियाला व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, त्यात मी अजूनपर्यंत बघितले त्या ठिकाणी महिलासुद्धा त्याच्याबरोबर एन्जॉय घेताना दिसत आहेत, आनंद लुटताना दिसत आहेत. का वा, मजाच मजा. आणि त्या आलेल्या असतात कशासाठी? आमचं व्यवस्थित व्हावं, आमचं त्या ठिकाणी मूल होत नाही, कुणाला काय होत नाही, कुणाचं काय काय प्रॉब्लेम असतील ते घेऊन त्या ठिकाणी त्याच्याकडं येतात. पण तो प्रत्येक महिलेला असं केल्याशिवाय तो सोडत नव्हता. असे कितीकही अजून व्हिडिओ बाकी आहेत येण्याचे. तर त्या ठिकाणी ती महिला, मी कालचा व्हिडिओ बघितला, पूर्णतः सपोर्टिंगमध्ये एन्जॉय घेताना दिसते. आणि त्या बाबाचा पूर्ण तो नना स्वच्छ पुसताना सुद्धा दिसते त्या व्हिडिओमध्ये. बघा, मग एवढी काळजी घेताना त्या फुटेजमध्ये दिसतंय, मग ह्या महिलाही तितक्याच जबाबदार किंवा नालायक नसतील का? आणि हा एवढं झाल्यानंतर ती महिला त्या ठिकाणी त्या फोटोचं दर्शन घेते, त्या खरात बाबाचं दर्शन घेते. बघा, त्याच्या चरण स्पर्श करते. पहा काय बाबाची कमाल आहे. अशा कितीतरी महिलांना ह्या बाबाने अशा प्रकारचे कृत्य केलेले आहेत. मग परंतु मला एक या ठिकाणी बोलावंसं वाटतंय की ज्या ठिकाणी त्या महिला जात होत्या आणि हे व्हिडिओ व्हायरल झाले, पूर्ण ह्या महाराष्ट्राने सर्वांना हे सर्व हे काळं बिरं बघितलं आहे. त्या बायांचं, त्या महिलांचं, त्या बाबाचं सगळं लोकांनी बघितलं आहे. हे समोर आल्यानंतर, हे प्रकरण समोर आल्यानंतर मग त्या महिला बोलत आहेत, आमच्यावर अत्याचार केला, आमच्यावर लैंगिक शोषण केलं, असं केलं, तसं केलं. परंतु त्या फुटेजमध्ये तसं दिसत नाहीये. पूर्णतः सपोर्टिंगमध्ये दिसते ती बाई.